आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। केंद्र सरकारने एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सरकारने PMUY योजनेला आणखी मजबूती देण्यासाठी 12,060 कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे। आपल्या देशात LPG गॅस सिलेंडरची विक्री IOCL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि HPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपन्यांकडून केली जाते। या कंपन्यांना LPG गॅस विक्रीमध्ये तोटा होत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे सरकारकडून भरपाई म्हणून 30,000 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे। ही रक्कम 12 हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे। अलीकडेच 8 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 या आर्थिक वर्षात PMUY अर्थात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 9 गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 300 रुपयांप्रमाणे अनुदान म्हणजे सबसिडी देण्यास मान्यता दिली आहे। सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील सुमारे 10.33 कोटी कुटुंबांना मिळणार आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी केंद्र सरकारकडून मिळते। ही रक्कम थेट DBT द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर फक्त 555 रुपयांना मिळत आहे। फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये सध्या 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास 855 रुपयांना मिळत आहे। मात्र PMUY म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एका सिलेंडरवर 300 रुपये सबसिडी सरकारकडून दिली जाते। त्यामुळे त्यांना घरगुती सिलेंडर फक्त 555 रुपयांना मिळत आहे। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट X वरून याबाबतची माहिती सर्व जनतेला दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।